नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज आम्ही निघालो आहोत स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडच्या दर्शनासाठी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाने पवित्र झालेला हा गड पाहण्याची उत्सुकता आम्हाला खूप आहे। या गडावरील रायगड किल्ल्यावरील पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत, जसे की जगदीश्वराचे मंदिर, टकमक टोक, हिरकणी बुरुज आणि भव्य दिव्य असा महाराज दरवाजा। चला तर सर्वप्रथम आपण राजमाता जिजाऊंच्या समाधीचे दर्शन घेऊन मग पुढील प्रवास करूयात। राजमाता जिजाऊ म्हणजे केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई नव्हे, तर त्या स्वराज्याच्या विचारांची जननी होत्या। त्यांच्या संस्काराशिवाय हिंदवी स्वराज्य शक्यच झाले नसते। आज आपण त्यांच्या समाधीपाशी उभे राहून त्यांना कृतज्ञतेने वंदन करू। जय जिजाऊ, जय शिवराय। 6 जून 1674 रोजी रायगड किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला। स्वराज्याचे स्वप्न साकार झाले, आनंद झाला, राजमाता जिजाऊंना अनुभवता आला। मात्र राज्याभिषेकानंतर अवघ्या 11 दिवसांनीच म्हणजे 17 जून 1674 रोजी पाचाड येथे राजमाता जिजाऊंचे निधन झाले। रायगडावरती पोहोचल्यानंतर सर्वप्रथम आम्ही रूम बुक करून घेतलात, जेणेकरून आम्हाला 2 दिवस इथं मुक्काम राहायचे होते। कारण सर्वप्रथम आम्ही रोपवेने जाणार होतो, कारण त्यामुळे रोपवेचाही आनंद मिळेल आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सगळं पायी चालून रायगड किल्ल्याच्या एकूण एक भिंती आणि पायऱ्यांचाही आनंद घेणार होतो। त्यामुळे वेळ खूप जाणार होता। सोबत लहान मुलं असल्या कारणाने आम्ही जास्त घाई गर्दी न करता शांततेत प्रवास करणार होतो। येथील होमस्टे काही फारसे महाग नव्हते, कारण एका दिवसासाठी आम्ही 800 रुपये आणि 2 दिवसांसाठी 1600 रुपये पे केले होते। रोपवेने प्रवास करण्यासाठी आपणास एक फॉर्म भरून घेतला जातो त्यांच्याकडनं। त्यासाठी आपणास एक ID प्रूफ जवळ असणे गरजेचे आहे। लहान मुलांसाठी 5 वर्षाखालील त्यांना फ्री आणि 5 वर्षांच्या पुढील असल्यास त्यांना हाफ तिकीट धरले जाते। प्रौढ व्यक्तींसाठी 340 रुपये आणि सिंगल जर घेतलं तर 225 रुपये एका साईडचे असा रोपवेचा दर आहे। सह्याद्रीच्या कुशीत ढगांना स्पर्श करणारा एक इतिहास उभा आहे। आज आपण त्या इतिहासाकडे आकाशमार्गाने प्रवास करतोय। हा आहे रायगड रोपवे। काही मिनिटातच आपल्याला घेऊन जाणार स्वर्गाच्या स्वराज्य राजधानीत। खाली खोलदऱ्या, समोर उभा अभेद्य गड आणि मनात एकच जयघोष, जय शिवराय। प्रत्येक क्षण रोमांचक, प्रत्येक दृश्य प्रेरणादायी आणि प्रत्येक श्वासात इतिहासाची जाणीव। हा परिसर आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि त्या पर्वतरांगांच्या भोवतालचा जो परिसर खूप छान दिसत होता। मित्र हो, मलाही हाच प्रश्न पडला होता की महाराजांची म्हणजे आपली स्वराज्याची राजधानी बघावी तर पायरीने चढूनच जावं, परंतु माझ्यासारखे तरुण व्यक्ती ही चढू शकतात, परंतु म्हातारे माणसं किंवा अपंगत्व असलेले व्यक्ती यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि चांगला गव्हर्नमेंटचा जो प्रकल्प आहे, खूप अतिमहत्त्वाचा आणि चांगल्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद यासाठी दिसून येतो। पोहोचल्यानंतर सर्वप्रथम आम्ही एक गाईड हायर केला। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आपण रोपण्याला तोच कडा, हिरकणी कडा, 1375 फूट अवघ्या 4 मिनिटात आलो की नाही। हो, आतमध्ये आलो तर या दरवाजाचं नाव मेणा दरवाजा का की महाराजांच्या राणे मेहनत बसून ये जगर म्हणजे औपणीकडसाठी मागची बाजू, पुढची बाजू या साईडला पालखी दरवाजा। रोपे म्हणजे पुढची बाजू होते, पुढची बाजू या कचरा मेन ही धान्याचं कोठार पोत्यानं वरती जायचं, शिडीनं बाहेर काढायचं। पहिलं 22 फूट, नंतर 20 फूट, 15 फुटावरनं धान्य बाहेर काढायचं, नोंद केलं। एकाला दरवाजा आहे बघा धान्य बाहेर काढण्यासाठी। पेशव्यांच्या काळामध्ये कैदी ठेवायचं, कैद्याला 7 दिवस शिक्षा करायची। शिक्षा कबुलाला हातपाय बांधायचं, गोंट्यात भरायचं, गोंट्याला गाठ मारून कडेलोट केलं, टकमक।
हा किल्ला 100 एकर सपाट आणि 1200 एकर डोंगर पूर्ण किल्ला बघायचा झालं तर 2 दिवस लागतात. जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांकडून महाराजांनी डोंगर जिंकून घेतला आणि हिरोजी इंदूळ शिवेची टाईट तत्पर हिरोजी इंदूळकर. मी मेणा दरवाजापासून ते वळीच्या माळापर्यंत दुसऱ्या पुतळ्यापर्यंत मी दाखवणार आहे. समाधी एक अंतर त्याची माहिती देणार आहे. कसं जायचं कसं यायचं ते मी सांगणार आहे. महाल असे एक एक लागून 6 महल आहेत. हॉल, बेड, टॉयलेट, खिडक्या आणण्यासाठी वीट बांधकाम पेशव्याने मागून केलेलं आहे. ह्याच्यावर छत नव्हता, ह्याच्यावर छत होतं. हे आट्याच होऊन भिंत होती. अच्छा. पलीकडे पण 4 इकडे पण 4 आहे. अच्छा, हे टॉयलेट. हां, म्हणजे किती आधुनिक होतं बघ ना तेव्हा. म्हणजे किती भारी व्यवस्थित सोय आहे. हीच ती जागा ज्या ठिकाणी आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. वाटतं भोलं बंद करायची, आंघोळ झालं, काढायचं पाणी निघून जायचं. अच्छा. त्याचा उत्तर दिसतो. हा मोतपातखाना म्हणजे स्वयंपाकगृह, किचन राजवाड्याचा. किचनची ओळख बघा, उखळ दिलाय खाली. तो तिकडे एक छोटावाला उखळ. अच्छा. हे बघा, हे दगडी चुलींची जागा. हो. हे दूर जाण्यासाठी खिडक्या किंवा पाहणी करण्यासाठी खिडक्या. समोर गॅलरी आहे, सज्जा पाहणी करण्यासाठी ठिकाण. पूर्वी 5 मजल्याच्या आता एकच मजला दगड बंद केलेला आहे. पण पूर्वी लाकडी होती. हा मित्र हो, स्वराज्यातील गुप्तहेर खात्यातील सगळ्यात महत्त्व समजले जाणारे खलबतखाना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी कोणत्याही गुप्तहेर खात्याकडनं माहिती किंवा त्याविषयी चर्चा करण्यासाठी ह्या खोलीचा वापर सगळ्यात महत्त्वाचा केला आहे. समोर जो कटाडा दिसतो पालखीवर म्हणजे पुढची बाजू पायऱ्याने येणारा मार्ग. रिकाम्या पालख्या खाली ठेवायच्या, लोकांना बाल्य केलं सोडायची. समोर विटांची रूम दिसते, टांगसाळा, कॉईन्स, मुद्रा, फोन, छापखाना, रिझर्व्ह बँक, पैशाचा पैठण. या ठिकाणी हे विजयस्तंभ, टहाणी बुरुज एकावर एक 7 मजली पाहणी करण्यासाठी किंवा आव्हाने करण्यासाठी. महाराज गड किल्ला जिंकून आल्यानंतर इथे भगवा झेंडा फडकवला जायचा. आजूबाजूच्या गावांना गडकिल्ला कळायचं की महाराज आज बीच झाले. तो 2 मजला, हा 3 मजला. पूर्वी एकावर एक 7 मजला. या ठिकाणी खलबतखाना गुप्त चर्चा करण्याचं ठिकाण की या कानातले बातमीत टाकायचं गुप्त चर्चा करण्याचं ठिकाण. महाराजांनी बाहेरची नाही की त्या चर्चा करायची. कुठल्या गडकिल्ल्यांच्या गावांच्या बातम्या वळखोरांचा चर्चा केल्या जायच्या. या चौतरचं नाव सचिवालय दप्तरखाना म्हणजे लेखणी काम करायचं. त्या साईडला खिडक्यात, या साईडला खिडक्यात पाहणी करण्यासाठी. या तलावाचं नाव गंगासागर तलाव. गंगासागर का ठेवले की राज्याभिषेकच्या वेळी 7 गंगेचं पाणी आलेलं उरलेलं पाणी ह्याच्यात विसर्गित केलं म्हणून याचं नाव गंगासागर. अशी या गडावर 11 तलावात 84 टाक्या. यातलाच दगड उत्खनन करून बांधकामाला वापरले गेला की एका दगडात 2 पक्षी मारले. पाण्यात सट्टा पण झाला आणि बांधकाम पण झाले. कायद्याला हातपाय बांधायचं, गोंट्यात भरायचा, गोंट्याला गाठ मारून कड्यालूट केला जातो. पण महाराजांनी कोणाला केला नाही, संभाजीराजांनी कोणाला सोडलं नाही. तर हिरकणीला जो बक्षीस दिलं ते याच उत्तर दिलं. साडी चोळीनं खाणं नांदलाने ओटी भरून तिला खाली पाठवली. या ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674 मध्ये. त्या राज्याभिषेकला 6000 लोक या ठिकाणी हजर होती. पूर्वी एक पण म्हणजे 40 किलो असं 1280 किलोच्या वजनाचं सोन्याचं सिंहासन होतं 32 मनाचं. नेलं ब्रिटिशांनी. आता फक्त पैसे संभाजीराजे कोल्हापूरची ज्ञानी वसुंध आहे. हे 7 फूट खोल आहे. 7 फूट कावड्या पाण्याची चुकार पण करेल त्याला दिवसभर कावड्या पाणी. आता पण आडगळ बरोबर दोघं साईडला. या ठिकाणी सगळीकडे 15 ऑगस्ट 1 मेला तिरंगा फडकवला जातो. समोर घोड्याला पाण्याचा टाकू नगरखाना मेन दरवाजा खाली 400 बारच्या खाली. याला नगरखाना ना बरोबर. हा नगरखाना प्रवेश दरवाजा. या ठिकाणी या माळाचं नाव होळीचा माळ. या ठिकाणी होळी पेटल्या जाते. पूर्वी जो पेटका होळीतून हाताळणारा काढल त्याला 1.25 किलो सोन्याचा कडा, मानाचा घोडा आणि डोक्यातला फेटा दिला जायचा.
कोणी काढला होता? संभाजीराजेंनी काढला होता. हे छत्र 2012ला बसलो उदयनराजे भोसले आणि सावकार यांचा. हा पुतळा 1974 साली बसले इंदिरा गांधींची असते. हा पुतळा शिवासंतच बसू आणलेला महाराज मोजले गाव शिवसेनात बसवतो इथे बसले. जय माता दी. म्हणजे तेव्हा हे गड असतं तेव्हाच्या लोकांनी किती भारी तेच ना. बघायला. थांब एक बघून येतो. रात्रीची लाईट असेल इथे. हे का लाईटची पण व्यवस्था केली तिने. लाईटची पण व्यवस्था केली नाही काय प्रॉपर चालू मध्ये तिथे. अरे खूप मोठे मोठे येथील समोरील जागेत ज्या पडक्या स्वरूपात ज्या काही भिंती आणि खोल्या स्वरूपात दिसत आहेत या कैद्यांसाठी ठेवण्यासाठी तुरुंग हे बनवले होते. येथील गाईडच्या सांगण्यावरून असे लक्षात आले. दारुगोळा कोठारची रचना खूप आणि छान पद्धतीने केलेली होती. भिंत ही जाड स्वरूपात आणि आत शिरण्यासाठी 2 दरवाजे त्याला बनवण्यात आले होते. दारुगोळा कोठार ही आज पडक्या स्वरूपात दिसून येते, परंतु जमिनीखाली थोडं खोलवर कोरून आणि जमिनीच्या वरती खूप मोठ्या प्रमाणात भिंत उभी करून आणि जाड प्रमाणात म्हणजे जेणेकरून शत्रूंनी कितीही प्रमाणात वार केला तरी त्या भिंतीस कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही याची काळजी महत्त्वपूर्ण घेतलेली दिसत होती. या ठिकाणी 2 दारुगोळ्याचे कोठार बनवण्यात आले होते. हे आपणास टकमक टोक या दिशेने जाताना समोर दिसाव्यास मिळते आणि हे अशा आज जरी पडक्या स्वरूपात दिसते परंतु त्यावेळेची अद्भुत अशी इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे की हा किल्ला आजही खूप प्रशस्त आणि भक्कम स्वरूपात उभा आहे. हे आहे टकमक टोक. खाली नजर पुरत नाही एवढी खोलदरी. प्रशासनाने टकमक टोकापाशी जाण्यासाठी तुम्हाला साईडनं बॅरिगेट लावले आहेत, परंतु त्यावेळेस महाराजांच्या काळात तिथे कोणत्याही प्रकारची सुविधा नसतानाही आपले मावळे कशा पद्धतीने पहारे करत असतील याचं एक खूप मोठं जिवंत उदाहरण आहे. आणि टकमक टोकापाशी हवा एवढ्या प्रमाणात चालते की माणूस जास्त वेळ तिथं उभंही राहू शकत नाही. जय शिवाजी. जय जय शिवाजी.
हर हर महादेव. हर हर महादेव. जय जय शिवाजी. मित्र हो, आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधीचे दर्शन करत आहोत. मित्र हो, माझी एक कळकळीची विनंती आहे आपणास. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी दर्शन घेत असताना कृपया कोणीही जयघोष किंवा आरोळ्या मारू नये, कारण आपले महाराज या ठिकाणी निद्रा अवस्थेत आहेत. कारण कोणतीही व्यक्ती, शास्त्राप्रमाणे सांगण्यात आलं आहे की कोणतीही व्यक्ती ही निद्रा अवस्थेत असताना त्याला कोणीही उठवू नये, हे सगळ्यात मोठं पाप मानलं जातं. त्यामुळे आपले राजे इथे आज निद्रा अवस्थेत आहेत. जो काही जयघोष द्यायचा असेल तो सदरेवरती द्यावा, एवढीच एक विनंती आहे. सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदळकर. हा मल्लखांब हत्तींना बांधण्यासाठी महत्त्वाचा बनवला होता. मित्र हो, काल आपण महत्त्वाचं रोपवेनं का गेलो, कारण रोपवेनं गेल्यानंतर माणसाला थकवा हा कमी येतो. त्यामुळे जी काही एनर्जी असते ती किल्ल्यावरील ज्या काही गोष्टी बघवायच्या आहेत त्या बघवण्यास आपणास मदत होते. किल्ल्याचे प्रवेशद्वार आणि किल्ल्यावर जाण्यासाठी प्रशस्त असा पायरी मार्ग कशा पद्धतीने बांधकाम करण्यात आले होते हे तुम्हाला दाखवतो. चला तर मग, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्र हो, आपण बघू शकता समोर दिसणारा हा किल्ल्याचा मेन प्रवेशद्वार आहे. मला एवढ्या जवळूनही अजून कळत नाही की किल्ल्याचा प्रवेशद्वार हा कोणत्या स्वरूपात आणि कशा पद्धतीनं तयार केला असेल. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा हत्ती किंवा जाड लाकूड किंवा कोणताही तोफगोळा हा किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचू शकत नाही. ही पद्धत ही वापरण्यात आली आहे. म्हणजे अशा पद्धतीनं किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले आहे. शत्रूने कितीही मोठ्या प्रमाणात दारुगोळा किंवा सैन्य साठा वापरला तरी मेन दरवाजाच्या पलीकडे तो जाऊ शकत नाही, कारण त्याच्या अभेद्य असं भिंत. शत्रू कितीही प्रमाणात किल्ल्यावर चढण्याचा प्रयत्न करत असेल तरी आपल्या मावळेवरून कोणी भाल्याने किंवा कोणी धनुष्यबाण आणि गरम तेलाचे लोळे अशा बहुतेक प्रमाणात असे हल्ले होत असतील. त्यामुळं हा किल्ला शत्रूला जिंकणे शक्यही नव्हता. परंतु काही लोकांच्या फितुरीमुळे हा आपल्याला स्वराज्यातून काही काळ गमवावा लागला होता.
हे बघ अशी अशी हं? हो अशी राहायची हां हां अशी राहायची. बघ काय करायची ते, हे बघ इथून गोळी टाकायची, म्हणजे दारू गोळा असायचा त्यावेळेस बरोबर. तो असा गोळा राहायचा बॉलसारखा, तो बॉल इथून असं टाकायची हो. आणि इकडे बघ इकडे, इथं बघ इकडे, इथं इथं अशी वात राहायची त्याची. म्हणजे आपण कसं फटाके लावतो आता सुतळी बॉम्ब वगैरे, दिवाळीचे फटाके, तशी वात राहायची इथं. त्या वातेला आग लावून टाकायची. ते आग लावले का इथून असं दोर गोल, तो जो दुश्मन असेल शत्रू असेल त्याच्या अंगावर बरोबर गोळा पडायचा, असं राहायचं ते. हो मित्र हो, आपण पायरीने किल्ला चढत जात असाल तर आपण होळीच्या मैदानापर्यंत पोहोचू. आणि मित्र हो, तुम्हाला आजचा हा किल्ले रायगडचा प्रवास आणि किल्ले रायगडचे दर्शन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची राज्याभिषेकाची जागा, जगदीश्वराचे मंदिर आणि बरेचसे म्हणजे समाधीस्थळ, असे बरेचसे तुम्हाला जागेचे दर्शन घडवून आणलेत. तर कसा वाटला आपला हा व्हिडिओ? आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला हक्काने सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.